आईवडिलांना स्वाभाविकपणे आपल्या प्रेमळ मुलांना जे हवे ते देण्याची इच्छा असते, मग सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि साक्षात प्रेमस्वरूप असलेल्या पिता परमेश्वराच्या हृदयाला आपल्या मुलांना देण्याची कितीतरी अधिक इच्छा असेल. देवाला आपल्या प्रत्येक विनंतीला उत्तर देण्याची आणि आपल्याला सर्वोत्तम देण्याची इच्छा असते. अशी एक पद्धत आहे ज्याद्वारे देव आपल्या मुलांच्या विनंत्यांमध्ये आनंदित होतो आणि त्यांना त्वरित प्रतिसाद देतो. ओन्ली द बायबलच्या आजच्या भागात आपण देवाच्या इच्छेनुसार काय मागितले पाहिजे हे पाहणार आहोत. मत्तय 7:7-11. मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल, कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते आणि जो ठोका मारतो त्याच्यासाठी उघडले जाते. किंवा तुमच्यापैकी असा कोण मनुष्य आहे की त्याचा मुलगा भाकरी मागतो तेव्हा तो त्याला दगड देईल? किंवा जर त्याने मासा मागितला तर तो त्याला साप देणार नाही, नाही का? तर मग तुम्ही दुष्ट असूनही आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी कशा द्याव्यात हे जाणता, तर स्वर्गातील तुमचा पिता जे त्याच्याकडे मागतात त्यांना चांगल्या गोष्टी कितीतरी अधिक देईल. येशू देवाचा पुत्र म्हणून देहधारी होऊन पृथ्वीवर आला आणि मत्तय 7:7 मध्ये तो म्हणाला, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. हे शब्द प्रभूच्या हृदयातील प्रेमाने भरलेले आहेत, ज्याची इच्छा आहे की आपण त्याची मुले असण्याचे आशीर्वाद प्राप्त करावेत. तर देवाच्या मुलांनी येशू ख्रिस्ताच्या नावाने काय मागावे? सर्वप्रथम आपण देवाचे सामर्थ्य आणि त्याचे दर्शन मागितले पाहिजे. स्तोत्रसंहिता 105:4 म्हणते, परमेश्वराचा आणि त्याच्या सामर्थ्याचा शोध घ्या, त्याच्या दर्शनाचा सत्य शोध घ्या. देवाचे सामर्थ्य मागणे म्हणजे सृष्टिकर्ता देवावर विश्वास ठेवण्यासाठी श्रद्धा मागणे. ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी श्रद्धा, विशेषतः देवाचे सामर्थ्य अत्यंत आवश्यक आहे. स्वतःच्या बळावर 30 मिनिटे प्रार्थना करणेही कठीण असते, पण जेव्हा देव मदत करतो तेव्हा 1-2 तास प्रार्थना करणे सोपे जाते. ऐहिक लोकांसाठी दारू किंवा धूम्रपानासारख्या सवयी सोडणे कठीण असू शकते, पण जेव्हा देव शक्ती देतो तेव्हा ते त्वरित शक्य होते. त्याचप्रमाणे पापापासून दूर वळण्यासाठी, देवाच्या वचनानुसार जगण्यासाठी आणि जगावर विजय मिळवण्यासाठी आपल्याला देवाच्या सामर्थ्याची आवश्यकता आहे. पुढे देवाचा चेहरा शोधणे म्हणजे त्याचा चेहरा पाहण्याची शब्दशः इच्छा असणे नव्हे. याचा अर्थ देवाला जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणे असा आहे. देवाचा शोध घेणे म्हणजे येशू ख्रिस्ताला स्वीकारणे, बायबलमधील 66 पुस्तके वाचणे व समजून घेणे, उपासनेत सहभागी होणे आणि देव आपला पिता का आहे व वचन देव का आहे हे शिकणे. दुसरे म्हणजे आपण देवाचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व शोधले पाहिजे. मत्तय 6:33 मध्ये येशूने वचन दिले आहे, परंतु प्रथम त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व शोधा, म्हणजे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. देवाचे राज्य शोधणे म्हणजे काय? याचा अर्थ आत्म्यांच्या तारणासाठी, सर्व लोक देवाची मुले व्हावेत यासाठी आणि जगभर सुवार्ता प्रसारासाठी प्रार्थना करणे. देवाचे नीतिमत्व शोधणे म्हणजे पवित्र होण्यासाठी प्रार्थना करणे आणि देवाच्या पवित्रतेसारखे बनण्याचा प्रयत्न करणे. जेव्हा आपण पापापासून दूर वळतो, सत्याच्या मार्गावर चालतो आणि पवित्रीकरणाचा पाठपुरावा करतो, तेव्हा आपण देवाचे नीतिमत्व पूर्ण करत असतो. 3 योहान 1:2 आपल्याला सांगते की जे देवाचे नीतिमत्व शोधतात आणि आत्मिकरित्या समृद्ध होतात, त्यांना सर्व गोष्टींमध्ये आशीर्वाद मिळतील आणि ते निरोगी राहतील. एका सुज्ञ विश्वासणाऱ्याने सर्वप्रथम पवित्रीकरणाची इच्छा बाळगावी आणि त्यासाठी प्रयत्न करावा. तिसरे म्हणजे आपण देवाच्या राज्याचे सेवक म्हणून आपले ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रभूच्या वधस्तंभावरील प्रीतीमुळे आपले तारण झाले आहे. जी व्यक्ती त्या कृपेबद्दल आणि प्रेमाबद्दल कृतज्ञ असते,
ती देवाच्या राज्याशी एकनिष्ठ राहण्याची इच्छा बाळगते आणि त्यांना मंडळीसाठी कार्य करण्याची इच्छा असते. देवाचे कार्य उत्तम प्रकारे पूर्ण करण्यासाठी मंडळीच्या सेवकाने कळकळीने मदत मागितली पाहिजे. देवाचे कार्य मानवी ज्ञान, क्षमता किंवा अनुभवाने होत नाही, ते फळ देण्याच्या इच्छेने केलेल्या प्रार्थना आणि आध्यात्मिक सामर्थ्याद्वारे होते. प्रकटीकरण 2:10 म्हणते, मरणापर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. जे देवाचा शोध घेतात त्यांना देव प्रतिफळ देतो आणि त्यांच्या कर्मानुसार त्यांना परतफेड करतो. त्या जगात तुम्ही मन लावून अभ्यास केल्यास चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळवू शकता आणि कठोर परिश्रम केल्यास बढती मिळवू शकता. त्याचप्रमाणे जर तुम्ही प्रभूमध्ये तुम्हाला दिलेले कार्य विश्वासूपणे पूर्ण केले तर तुम्हाला देवाचे प्रेम आणि त्याची संमती मिळेल आणि अनेक प्रतिफळांसोबतच तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवली जाईल. स्वर्गात मिळणारे प्रतिफळ पृथ्वीवरील प्रतिफळांपेक्षा कितीतरी अधिक गौरवशाली आहे, म्हणून देवाचे अनमोल सेवक बनण्याचा मनापासून प्रयत्न करा. चौथे, आपण आपल्या रोजच्या भाकरीसाठी मागितले पाहिजे. याचा अर्थ जीवनावश्यक गोष्टी जसे की अन्न, वस्त्र आणि निवारा मागणे, देवाच्या राज्यासाठी त्यांचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी. आपल्याला दैनंदिन गरजा, काम, व्यवसाय आणि आरोग्यासाठी तरतूद मिळाली पाहिजे. देवाला तुमची परिस्थिती माहीत आहे. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीच करू नये. तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी तुम्ही मागितल्या पाहिजेत, परंतु काही वेळा असे घडते की मागितल्यानंतरही तुम्हाला काही मिळत नाही. याकोब 4:3 मध्ये म्हटले आहे, तुम्ही मागता आणि तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही चुकीच्या हेतूने मागता, यासाठी की तुम्ही ते तुमच्या सुखोपभोगावर खर्च करावे. हे चुकीच्या हेतूने आणि स्वार्थी इच्छांनी मागण्याचे उदाहरण आहे. असे लोक मृत्यूच्या मार्गावर जाऊ शकतात, कारण लोभ पापाला जन्म देतो आणि म्हणूनच प्रेमळ देव अशा विनंत्यांना उत्तर देऊ शकत नाही. पुढील शब्द आहेत, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. आपण अशी कोणती गोष्ट गमावली आहे जी शोधण्यासाठी येशू आपल्याला आग्रह करत आहे, ती म्हणजे देवाचे हरवलेले प्रतिरूप. पहिला मनुष्य आदाम देवाच्या प्रतिरूपात निर्माण केला गेला होता, एक सजीव प्राणी, एक जिवंत आत्मा. कारण तेव्हा वाईट नव्हते. आदामला देवाबरोबर सहभागिता लाभली आणि तो एदेन बागेत सुखाने नांदत होता. परंतु आदाम आणि हव्वा यांनी चांगल्या वाईटाच्या ज्ञानाच्या झाडाचे फळ खाऊन आज्ञाभंगाचे पाप केले. देवाने म्हटले होते, तुम्ही निश्चितपणे मरणार, म्हणून ते अखेरीस मरण पावले. या संदर्भात मृत्यू म्हणजे केवळ शारीरिक मृत्यू नव्हे, ज्यात श्वास थांबतो, तर आत्म्याचा मृत्यू होय. 1 थेसलोनिकाकर 5:23 मध्ये देवाचे वचन सांगते की मनुष्याची मूळ निर्मिती आत्म्यासह झाली आहे, जो त्याला देवाबरोबर सहभागिता ठेवण्यास समर्थ करतो. आत्म्याद्वारे शासित जीव आणि शरीर, जे आत्मा व जीव या दोन्हींचे निवासस्थान आहे. पण जेव्हा त्यांनी देवाच्या आज्ञेचे उल्लंघन केले, तेव्हा आत्मा, मनुष्याचा स्वामी, मरण पावला. जेव्हा आदामचा आत्मा जिवंत होता, तेव्हा एक जिवंत प्राणी म्हणून त्याचा देवाबरोबर सहभाग होता. जेव्हा पापामुळे त्याचा आत्मा मरण पावला, तेव्हा आदाम देवाबरोबर सहभाग ठेवू शकला नाही. आदामच्या पापाचा वंश वारसा म्हणून मिळालेल्या संपूर्ण मानवजातीने त्यांचा आत्मा मरण पावल्यामुळे देवाचे स्वरूप गमावले. उपदेशक 3:18 मध्ये म्हटले आहे की आपण शत्रू सैतानाच्या प्रभावाखाली स्वार्थी आणि व्यर्थ गोष्टींच्या मागे लागून कोणताही भेद न करता जगणारे पशूंसारखे झालो आहोत. आपला खरा उद्देश गमावून आणि पापात जगत असल्यामुळे ख्या अर्थाने मनुष्य म्हणून जगण्यासाठी आपल्या मृत आत्म्याला पुनरुज्जीवित करणे महत्त्वाचे आहे. मग आपण देवाचे हरवलेले स्वरूप पुन्हा प्राप्त करू शकतो. मृत आत्म्याला पुनरुज्जीवित करण्यासाठी आपण येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला पाहिजे आणि पवित्र आत्म्याला एक देणगी म्हणून स्वीकारले पाहिजे.
पवित्र आत्मा आपल्या अंतःकरणात येतो, आपल्या मृत आत्म्याला पुनरुज्जीवित करतो आणि देवाला तिरस्करणीय वाटणारी अंधकाराची कृत्ये दूर करण्यास आपल्याला मदत करतो. पवित्र आत्मा आपल्या मृत आत्म्याला नवजीवन देतो आणि आपण सत्यानुसार चालतो, तेव्हा आपण आध्यात्मिक व्यक्तींमध्ये रूपांतरित होण्याची प्रक्रिया अनुभवू शकतो. हा देवाचे हरवलेले स्वरूप पुन्हा प्राप्त करण्याचा प्रवास आहे. पुढील शब्द आहेत, ठोका, म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. प्रकटीकरण 3:20 म्हणते, पहा, मी दाराशी उभा राहून ठोठावत आहे. जो कोणी माझा आवाज ऐकून दार उघडेल, तो माझ्याकडे येईल आणि त्याच्याबरोबर भोजन करील, आणि तोही माझ्याबरोबर भोजन करील. प्रभू म्हणतो त्याप्रमाणे, त्याने प्रथम आपल्या अंतःकरणाच्या दारावर ठोठावले आहे, सुवार्ता सांगण्याद्वारे, इतर पद्धतींद्वारे, किंवा संपूर्ण सृष्टीत प्रकट झालेल्या देवाच्या दैवी स्वरूपाद्वारे आणि सामर्थ्याद्वारे. देवाने आपल्याला येशूला तारणारा म्हणून स्वीकारण्यास मार्गदर्शन केले आहे. आता देवाच्या हृदयाच्या दारावर ठोठावण्याची आपली पाळी आहे. जेव्हा येशू म्हणतो, ठोका, तेव्हा त्याचा अर्थ स्वर्गीय दारावर ठोठावणे असा असतो, जे देवाचे हृदय आहे. आपण देवाच्या हृदयाच्या दारावर कसे ठोठावले पाहिजे? देवाच्या हृदयाच्या दारावर ठोठावणे म्हणजे त्याच्या वचनानुसार जगणे. 3 योहान 1:4 म्हणते, माझी मुले सत्यात चालतात हे ऐकण्यापेक्षा मला दुसरा मोठा आनंद नाही. जेव्हा एखादे मूल आपल्या आईवडिलांना आनंदित करते, तेव्हा आईवडिलांना त्यांना सर्व काही द्यावेसे वाटते. जेव्हा आपण देवाच्या वचनानुसार सत्याच्या मार्गावर चालतो, तेव्हा देवाला खूप आनंद होतो आणि तो आपल्याला उत्तरे व आशीर्वाद देतो. देवाच्या हृदयाचे दार उघडण्याचा मार्ग हा देखील मनापासून केलेल्या पश्चात्तापातून जातो. जेव्हा आपण आपल्या भूतकाळातील चुकांबद्दल पूर्णपणे पश्चात्ताप करतो आणि आपले परिवर्तन होते, तेव्हा देवाला आनंद होतो. स्तोत्रसंहिता 34:18 आपल्याला सांगते, परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या जवळ असतो आणि जे आत्म्याने खचलेले आहेत त्यांचे तो तारण करतो. सत्याच्या विरुद्ध असलेल्या आपल्या जुन्या मार्गांचा आपण पश्चात्ताप करणे महत्त्वाचे आहे. प्रकाशाच्या मार्गावर अधिक चालून आपण देवाच्या हृदयाचे दार ठोठावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी प्रार्थना करतो की त्या उघडलेल्या दारातून देव जी उत्तरे आणि आशीर्वाद देईल, ते तुम्ही पूर्णपणे स्वीकाराल आणि त्यांचा आनंद घ्याल. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रिय स्वर्गीय पित्या, आज आपण तुझ्या हृदयाचे दार उघडण्याचा आणि उत्तरे व आशीर्वाद प्राप्त करण्याचा मार्ग पाहिला. काय मागावे, काय शोधावे आणि काय ठोठावावे हे आपण पाहिले. पूर्वी आम्ही फक्त आमच्या स्वतःच्या गरजा, अन्न, वस्त्र आणि निवारा शोधत होतो, पण आता जे तुला आनंदित करते ते शोधण्यास आम्हाला मदत कर. आम्हाला तुझी उत्तरे आणि आशीर्वाद लवकर मिळोत आणि आमच्या जीवनातील तुझ्या उपस्थितीद्वारे आम्ही धन्य ख्रिस्ती बनो. मी आमचे प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने तुमचे आभार मानतो आणि प्रार्थना करतो. आमेन.